मिरज शहरामध्ये अवैधरित्या गॅस सिलेंडर पुरवठा होत आहे। अवैध गॅस सिलेंडर पुरवठामधूनच गॅस रिफिलिंग मोठ्या प्रमाणात सुरू असून काल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरज येथे अवैध गॅस सिलेंडरवर कारवाई करून 2,35,000चा मुद्देमाल जप्त केला आहे आणि यामध्ये भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे 25 गॅस सिलेंडर, एक बजाज कंपनीची मॅक्झिमा मॉडेलची रिक्षा आणि रेडमी कंपनीचा मोबाईल असा 2,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून प्रशांत अशोक टाकवडे वय वर्ष 27 राहणार नदीवेस पाटील गल्ली मिरज सध्या राहणार माणिकपूर जुना हरिपूर रोड मिरज याला ताब्यात घेतला आहे। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई कच्चे हॉल मिरज येथे करण्यात आली आहे। ही कारवाई महसूल सहाय्यक प्राजक्त कांबळे, पुरवठा शाखा मिरज पोलीस कॉन्स्टेबल बसवराज शिरगुपी, अतुल माने, अरुण पाटील, अमोल ऐदाळे, सुशील मस्के, श्रीधर बागडे, रितराज होळकर, सुमित सूर्यवंशी, विनायक सुतार, सुरेश थोरात, सुशांत चिले यांनी केली आहे।